नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील एक शांत सुरातला वकील अचानक राष्ट्रीय सुरक्षा तपासाच्या केंद्रस्थानी उभा राहिलेला आहे. गुरुग्रामच्या कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या रिजवानवर संशय होता की तो पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था ISIसाठी संवेदनशील माहिती गोळा करतोय. 2 दिवसांच्या चौकशीत उघडकीस आलेले डिजिटल पुरावे आणि संशयास्पद हालचाली एका गूढ नेटवर्कचे संकेत देतात. या जाळ्यात प्रत्येक हालचाल सावधगिरी आखलेली असून एक साधा वकील या जाळ्याच्या केंद्रस्थानी सापडलेला आहे. हरियाणाच्या नूह पोलीस आणि केंद्रीय एजन्सीच्या संयुक्त कारवाईत गुरुग्रामच्या कोर्टात प्रॅक्टिस करणारा वकील रिजवानला पाकिस्तानच्या गुप्तहेर एजन्सी ISIसाठी गोपनीय माहिती गोळा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी रिजवानला 2 दिवसापूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. तपासात संशयास्पद हालचाली आणि काही डिजिटल पुरावे समोर आल्यावर त्याच्यावर देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याला अटकसुद्धा करण्यात आली. वकिलाच्या एका सहकाऱ्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अशी भीती आहे की हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, तर यामागं एक मोठं नेटवर्क सक्रिय असू शकतं. पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेची टीम नूहच्या खरगाडी गावात पोहोचली आणि त्या ठिकाणी रिजवानला पकडलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं, रिजवानवर संवेदनशील आणि गुप्त माहिती ISIपर्यंत पोहोचवण्याचा संशय आहे. ही घटना पहिली नाही. यापूर्वीही या भागातील राजाका गावचा अरमान आणि कांगरका गावचा तारीफ मे महिन्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यांच्या अटकेच्या वेळी पाकिस्तानी चलन आणि अनेक संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आलेल्या होत्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIRच्या माध्यमातून भारतात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिम कुटुंबांची खरी माहिती आता समोर येते आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या हिनोती या भागात खोटं आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांचा वापर करून राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी कुटुंबांचा पर्दाफाश झालेला आहे. हे लोक सरकारी कल्याणकारी योजना देखील वापरत आहेत. हिंदू संघटनांनी या घुसखोरांची माहिती प्रशासनाला आधीच दिलेली होती. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह स्थानिक हिंदू संघटनांनी 27 नोव्हेंबर 2025पर्यंत या घुसखोरांकडून सरकारी जमीन रिकामी करून घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. हिंदू संघटनांनी सांगितलं की जर प्रशासन अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई करत नाही तर ते रस्त्यावर उतरून निषेध प्रदर्शन करतील. जबलपूरच्या हिनोतिया भुई भागात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर वर्षानुवर्ष अवैधपणे राहत आहेत. स्थानिक लोकांचा आरोप आहे की बाहेरून आलेल्या काही गुन्हेगार घटकांमुळं जबलपूरचं वातावरण खराब होते. विश्व हिंदू परिषद विभाग समन्वयक सुमित सिंग ठाकूर यांनी आरोप केला की अवैध पद्धतीनं राहणाऱ्या घुसखोरांनी फक्त सरकारी जमिनीवर कब्जा केला नाही, तर त्यांच्याकडं मतदान ओळखपत्र आणि आधार कार्डसुद्धा आहे. ठाकूर म्हणाले, ही कागदपत्रं फसवणुकीनं त्यांनी मिळवलेली आहेत. बातमी पश्चिम बंगालमधून. संदेशखाली येथील लैंगिक शोषण आणि जमीन हडपण्याच्या कुख्यात प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा CBIला मोठं यश आलेलं आहे. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यातून पळून गेलेला आरोपी अबुल हसन मोल्ला उर्फ दुरांतोलाच ताब्यात घेतलेला आहे. अबुल हसन मोल्ला तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहा शेखचा निकटचा सहयोगी आहे आणि जानेवारी 2024मध्ये संदेशखाली इथं ED टीमवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जातो. CBIच्या स्पेशल क्राईम ब्रँच टीमनं गुप्त माहितीच्या आधारावर दुरांतोलास ताब्यात घेतलं. एजन्सीच्या म्हणण्यानुसार आरोपी सातत्यानं तपासापासून पळत होता आणि CBIच्या अनेक नोटीस मिळूनसुद्धा तो उपस्थित झाला नाही. स्थानिक न्यायालयानं त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटसुद्धा जारी केलेलं होतं. अटकेनंतर मोल्लाला बुधवारी बसीरहाट सब डिव्हिजनल कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. CBI प्रवक्त्यांनी सांगितलं, मोल्ला तपासात सहकार्य करत नव्हता म्हणून त्याची अटक आवश्यक झाली. हे प्रकरण ED टीमवर हल्ल्याशी संबंधित आहे. ही घटना जानेवारी 2024ची आहे, जेव्हा ED टीम रेशन वितरण घोटाळ्याच्या तपासासाठी शाहजहा शेखच्या घरावर छापा मारण्यासाठी संदेशखाली इथं पोहोचली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात जमावानं ED अधिकाऱ्यांच्यावर हल्ला केला, ज्याचं नेतृत्व कथितपणे मोल्ला हा करत होता. कोलकाता हायकोर्टानं 5 मार्च 2024 रोजी या प्रकरणाची चौकशी पश्चिम बंगाल पोलिसांकडून CBIकडे हस्तांतरित केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा निकटवर्तीय शाहजहाला फेब्रुवारी 2024मध्ये अटक करण्यात आलेली होती आणि तो CBIच्या सध्या ताब्यात आहे. संदेशखाली प्रकरणानं संपूर्ण देशाला धक्का दिला. उत्तर 24 परगणा येथील भागात शेकडो महिला शाहजहा, शिवप्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यासारख्या
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन केलेलं आहे त्यांनी. महिलांनी झाडू, लाठी आणि शेतीसंबंधी साधनं घेऊन रस्त्यावर त्या जमा झालेले होते. पीडित महिलांचा आरोप होता की शहाजहाचे लोक युवती आणि हिंदू महिलांना रात्रभर उठवून लैंगिक शोषण करत होते. पतींना धमकी दिली जात होती की त्यांचा पत्नीवर कोणताही अधिकार नाही, विरोध केल्यास पतीला मारहाण केली जात होती. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीला महिलांच्या या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, पण दबाव वाढल्यावर शहाजा आणि इतर आरोपींना अटक करण्यात आलेली होती. CBIनं सांगितलं प्रकरणाची पुढील चौकशी सुरू राहणार आहे. फंडिंग आणि इतर संबंधांची तपासणीसुद्धा सुरू आहे. बातमी अत्यंत महत्त्वाची आहे आसाममधून. आसाम सरकारनं मंगळवारी अधिकृत त्रिभुवन प्रसाद तिवारी आयोगाच्या अहवालाची प्रत 126 सदस्यांच्या विधानसभा सदस्यांना आणि इतर संबंधित लोकांना वाटप केलेली आहे. तसंच नॉन गव्हर्नमेंट जस्टिस रिटायर्ड TU मेहता आयोगाचा अहवाल देखील विधानसभेत सादर केलेला आहे. दोन्ही अहवालात 1983मधील हिंसेशी संबंधित सगळी माहिती आहे. मात्र काँग्रेस सरकारनं कधीही हा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवलेला नव्हता. 40 वर्षानंतर आसामच्या हिमंत सरकारनं अहवाल सदनात ठेवून काँग्रेसच्या राजकारणाची पोलखोल उघडकीस आणलेली आहे. 4 महिन्यांच्या या हिंसेत हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक बेघर झालेले होते. तिवारी आयोगाची स्थापना 21 ऑगस्ट 1983 रोजी झाली. अंदाज होता की आयोग 6 महिन्यात आपला अहवाल सादर करेल. आयोगानं 1983मध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान राज्यात घडलेल्या अशांत परिस्थितीचा चौकशी केलेली होती. मे 1984मध्ये आयोगानं आपला अहवाल तत्कालीन काँग्रेस सरकारला सादर केला. आयोगात S. मनोहर यांना सचिव बनवलं गेलं, तर C.K. वर्मा आणि R.C. जैन हे रिटायर्ड IAS अधिकारी सदस्य म्हणून समाविष्ट झाले. 9 फेब्रुवारी 1984पर्यंत 257 साक्षींनी चौकशी केली गेली, ज्यात 106 अधिकृत आणि 151 गैर अधिकारिक साक्षीदार होते. आयोगानं ॲडव्होकेट जनरल S.N. भुईया, वकील S.L. लष्कर, असम सरकारचे वकील बुरगोहो यांच्यासह अनेकांचा पक्षही ऐकला. आसाम पोलिसांची मतंही घेतली. आयोगानं पहिल्या फेरीत सर्व जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दुसऱ्या फेरीत प्रत्येक जिल्ह्याचं गणमान्य लोक, वृत्तपत्रांचे संपादक, पोलीस यांच्याकडून माहिती गोळा केली. आयोगानं हजारो पुरावेसुद्धा जमा केले. अहवालात म्हटलं की किछार आणि नॉर्थ कछार हिल्स वगळता संपूर्ण राज्यात हिंसा पसरलेली होती. हिंसा फेब्रुवारी 1983मध्ये झालेल्या 3 टप्प्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान सुरू झाली, जेव्हा आसाममध्ये राष्ट्रपती शासन होतं. हजारो लोक मरण पावले, तरीही निवडणूक झाली आणि हितेश्वर सैकिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री सैकिया यांनी तिवारी आयोगाची स्थापना केलेली होती. 1984मध्ये जस्टिस मेहता यांच्या नेतृत्वाखाली एक न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला, ज्यानं आसाम हिंसेची चौकशी केली. दोन्ही अहवाल मुख्यमंत्री सैकिया यांना दिले गेले, मात्र सार्वजनिक केले गेले नाहीत. 1985मध्ये प्रफुल्ल महंत सरकारनं प्रयत्न केला, पण सदनात ते ठेवू शकले नाहीत. सुमारे 40 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाच्या हिमंता सरकारनं अहवाल विधानसभेमध्ये सादर केलेला आहे, ज्यावर मोठी चर्चा झाली. नेल्ली हिंसेच्या काळात तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं आसाममध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी काँग्रेसवर निवडणूक घालून सत्ता मिळवण्याचा आरोप केलेला होता, पण तिवारी आयोगानं अहवालात हे खारिज केलेलं आहे. अहवालानुसार निवडणूक घेणं हिंसेचं कारण नव्हतं. अहवालात 1950, 54, 60, 68, 72, 77, 78, 79, 80, 81 आणि 82मधील हिंसेची नोंद आहे. अहवालानुसार हिंसेसाठी आसाम गण संग्राम परिषद आणि ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन हे जबाबदार आहेत. निवडणूक रोखण्यासाठी दंगे करण्याचं योजलं गेलेलं होतं. काही घटना पूर्वनियोजित होत्या, परंतु परिस्थितीनंतर आंदोलनकर्त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलेली होती. अहवालात सांगितलं की आसामिया लोकांचा भय हे काल्पनिक नाही. अनेक साक्षीदारांनी ही माहिती दिली. विदेशी भाषा आणि अन्य मुद्दे अनेक दशकांपासून लोकांच्या मनात असमतेचं कारण ठरत आहेत. असमिया ओळख जपण्याकरता जमीन संरक्षण कायदे, NRC आणि गैर असमियांसाठी जमीन हस्तांतरणावर बंदी याची शिफारस करण्यात आली. आसाममध्ये 1872 पासून जनगणना झाली. 1901मध्ये 32.90 लाख लोकसंख्या होती, तर 1971मध्ये 146.25 लाख लोकसंख्या झाली. 1951मध्ये 12.86 लाख अप्रवासी होते, त्यातील पाकिस्तानी 8.2 लाख तर दुसऱ्या राज्यातील 4.35 लाख होते. 1971मध्ये 15.3 लाख अप्रवासी, त्यातील 8.96 लाख पाकिस्तानी होते
5.25 लाख दुसऱ्या राज्यातील होते. 75,866 हे नेपाळमधील होते. या बदलामुळं आसामीय लोकांना त्यांच्या संस्कृती आणि जमिनीच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.